जरा जोरात बोला. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय, हां दवा देऊन दुवा घेतोय आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं माझ्या वडिलांपासून आयुर्वेदिक चालत आलेलं आहे. तुम्हाला कशाचा त्रास होता? मुळे येतात. तर किती दिवसानं, किती महिन्यानं? मला जवळजवळ 2-3 वर्षांना त्रास होतो. बापरे, 2-3 वर्षानं त्रास होता. काय त्रास होता तुम्हाला मुळे? मुळे येतात, कोंबाचा त्रास होतो. कोंबाचा त्रास होता. बरं, काय म्हणजे त्रास मला- नेमकं काय व्हायचा? तुमच्याकडे आलो, औषध घेतल्यानंतर मला 4 दिवसात कुठे गेलाय माझी मला पत्ता. बरं, 4च दिवसात. तुम्हाला त्रास होता ते तुम्ही काय म्हणलो असं उभारतच नाही. तुला काय काय होत होतं अगोदर त्रास करतो? त्रास म्हणजे गुळे देतो फक्त असं चालायचं आणि सारखी. हां, आणि गरम जणू काय बर्फ ठेवावा लागतो. हां तर हे 2-3 वर्षांना त्रास होता, आजार होता, बरोबर आहे? मी कुठं जाऊ मी दाखविला ना. पहिल्या सुरू तुमच्या पैसे. तर ती मला पहिल्यासून विचारलो, हां पण एक आपण मार्केटची हवं म्हणून विश्वास बसला हां आणि घेऊन तरी बघा. घेऊन. तर तुम्हाला आता मुलाचा त्रास काय झाला चेक पण झाला, काहीच नाही. बरोबर आता मी सगळ्याच खावलं, पत नाही, पाणी नाही, काही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःहून सांगायला चालू केलं की खूप आवश्यक नाही आहे. आणि मी तुम्हाला 4 दिवसाला म्हणाला मंत्री सेट कर जाईल, मंत्री सेट कर जाईल. बरोबर. योगा व्यास त्या टीव्हीच्या ना. म्हणजे तुम्हाला ह्या मुळव्याधाचा त्रास 3 वर्षाचा तुम्हाला 7 ते 10 दिवसात क्लिअर झाला. क्लिअर. दुसरी गोष्ट 4 दिवसात 4च दिवसात. आणि जे तुमचा त्रास कमी होईल असं वाटलं होतं का पहिलं? मला सुद्धा मी सांगतो अक्षरशः बाहेर मला वाटतं तर एक जणाला विचार त्यांनी म्हणजे जाऊन ऑपरेशन. ऑपरेशन करा, ते ऑपरेशनला खलास होत राहतो, ऑपरेशनला खर्च मिळतो. तुला ऑपरेशन करून मी 1-2 वर्षाला उद्भवतो. मायला म्हणलं की ही करून आपण जात जपायचं बघितलं, शिडजीनं कारडे बी तिथे म्हणलं बघावं आपला खात्रीचा माणूस आहे. नाही जर फरक पडला तर कोणा बोलता तर येत आहे ना. बोलता तर येते. त्या डॉक्टरला काय बोलायचं. बरोबर. आता हे तुमच्या आजारातून तुम्ही आज एकदम आजार नष्ट झाल्यामुळे तुम्ही बिंदास झाला. अर्धा माझं औषध शिल्लक आहे आणि तरी पण अजून औषध शिल्लक आहे, अर्धा औषध म्हणजे अर्ध्या औषधात क्लिअर झाला. अर्ध्या औषधात केलं. तुम्हाला फरक पडला. असे तुम्ही जर पेशंट असतील आपल्या मित्रमंडळी पाहुणार आहोत जे आपण असे खावे ते जरूर करा ना. सांगा. ठीक आहे. मी त्या दिवशीपासून रेणापूरमध्ये सुद्धा ॲडव्हर्टाईज केली. माझे औषध येणाऱ्याला दावा. बरोबर. तर हे प्रचार आणि प्रसार आपण चांगल्या कामात. धन्यवाद.